सुपर स्पीडो फॉर्म्युला नंबर 804. अप्लाइंग फॉर्मूला नंबर 804. थांबेल वेग जोरदार R7 मध्ये सामावेल सुपर स्पीडो कार. सांग बॉस्को, बेनाम वो कुठे आहे? तू मला तर हरवलंस किको, पण आता बेनाम वो पासून कसं काय वाचशील? आता बेनाम वो माझ्या मोबाईलचं लोकेशन ट्रेस करून इथे येतच असतील. त्यांना हे माहित आहे की फिफी तुझ्याकडे आहे, पण कुठे हे मात्र त्यांना माहित नव्हतं. पण माझं लोकेशन ट्रॅक करून बस ते इथे येतच असतील आता. कम ऑन मित्रांनो, पटकन घराच्या बाहेर पडा. हा तर बेशुद्ध करण्याचा ध्यास आहे. अरे त्या हे काय, मला तर चक्कर यायला लागली आहे. वेगवान आणि जोरदार R7 मधून पाण्यात जो आग लावू शकतो बेनाम वो आहे तो. त्या बेशुद्ध पडायच्या गॅसमुळे डोकं गरगरतंय माझं. किको, फिफी कुठे आहे? पाण्यात जो आग लावू शकतो बेनाम वो आहे तो. बाळा, ऐको तुझी कविता.
हे घे तुझं बक्षीस. आता तरी ऐकव तुझी कविता. हा. हम्म. आधी माझे पप्पा कुठे आहेत ते सांगा, मग मी तुम्हाला माझी कविता ऐकवतो. पाण्यामध्ये जो आग लावू शकतो बेनाम वो आहे तो. आय एम सॉरी प्रोफेसर अंकल, मी फिफीला प्रोटेक्ट नाही करू शकलो. काही हरकत नाही किको. मला माहिती आहे की बेनाम वो आणि त्याचे कमांडर्स खूपच डेंजरस आहेत. पण ते फिफीला कुठे घेऊन गेले त्या असतील? कासलच्या टेरेसवर बेनाम वोचा मेन अड्डा आहे. आय एम शुअर ते लोक फिफीला तिथेच घेऊन गेले असणार. याचा अर्थ आपल्याला लवकरात लवकर टेरेसवर जायला हवं. इतकं सोपं नाहीये किको, कारण या कासलमध्ये पावला पावलावर हाय सिक्युरिटी आहे. किको, R7 एका शब्दात सांगायचं तर मिसिंग. जेव्हा मी बेशुद्ध पडलो होतो तोवर तर माझ्या हातावरच होतं, पण त्यानंतर गेलं कुठे? अरे हे घड्याळ कुठे सापडलं? जेव्हा किकू बेशुद्ध होता तेव्हा मी त्याच्या हातावरून उडवलं. मस्त आहे ना? बेनामोने बोलावलंय तुला. तुझी आणि तुझ्या मुलाची भेट करून द्यायची आहे. अंकल, ते माझं R7 आहे. तुम्ही प्लीज ते मला परत देऊन टाका. तर या घड्याळाचं नाव R7 आहे. थँक्यू सांगितल्याबद्दल. आणि आता माझा सल्ला ऐकशील तर विसरून जा तुझं हे घड्याळ, जे आता माझ्या मनगटावर लावलंय. जास्त हुशारी केलीस ना तर या दोघांवर लेझर बीम चालवेन मी. किको, R7 तुझ्या समोर होतं. तू सुपर स्पीडरला बोलवलं का नाहीस? कारण त्या दोघांच्या हातात गन्स होत्या आणि तुम्हा दोघांच्या बाबतीत मी इतकी मोठी रिस्क नाही घेऊ शकत. आपण जे आहोत त्याला 2 शब्दात म्हणतात बेस्ट फ्रेंड्स. पण किको, आता आपण सुपर स्पीडोच्या शिवाय या सेल मधून निघून टेरेसवर पोहोचणार कसे? प्रोफेसर अंकलने सांगितलं होतं की या कासलमध्ये ठिकठिकाणी खूप टाईट सिक्युरिटी आहे. सिक्युरिटी कासलच्या आत आहे, पण बाहेरच्या भिंतीवर नाही. आणि तसंही जिथे ट्रिकने काम होतं तिथे किकची काय गरज? मला वाटतं मला माझी पूर्ण ताकद लावून किक मारावीच लागेल. मित्रांनो, तुम्ही इथेच थांबा. मी टेरेसवर जाऊन फिफी आणि प्रोफेसर अंकलला सोडवतो. त्यानंतर आपण सगळे सन सिटीला जाऊया. आपल्या मित्राला मदत करण्यासाठी आपण सुद्धा सिक्युरिटी चुकवत चुकवत वर जायला हवं. चल. फिफी, झालं तर मग आले तुझे पप्पा. yippee, पप्पा. काय तर मग बाळा, पप्पा भेटले ना. मग आता ती कविता ऐकव की, नाहीतर मी तुझ्या किको दादाला खूप खूप मारेन. प्लीज तुम्ही माझ्या किको दादाला काही करू नका. मी तुम्हाला ती कविता नक्की ऐकवतो.
टिप 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 पाऊस पडतो, छत्री घेऊन घरातून निघतो. पावसामुळे चिखल झाला पटकन, सरकला पाय आणि पडलो धपकन. क्या बात आहे वा. आता जगातले सगळे सॅटेलाइट्स माझ्या कंट्रोल मध्ये असतील आणि त्यांचा डेटाही, ज्याच्या मदतीने मी अख्ख्या जगावर राज्य करेन. पण जरा एकदा चेक तरी करून बघूया की हा सिस्टम खरोखरच काम करतो ना की नाही. जर त्याने सगळी सॅटेलाइट्स त्याच्या कंट्रोलमध्ये घेतली तर भयंकर विध्वंस माजू शकतो. मला लवकरात लवकर वर जाऊन त्याला थांबवावं लागेल.